जय शिवराय मित्रांनो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजे 1680 याच्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी मराठा आरमाराचा फारसा उपयोग केलेला आपल्याला सापडत नाही. पण या दरम्यान जंजिरेकर सिद्ध्यांनी खांदेरी जमोरील उंदेरी बेटावरील किल्ला जिंकण्याचा 2 वेळा अयशस्वी प्रयत्न केला. हा जंजिरा जिंकून सिद्ध्यांचा समूळ नाश करण्यासाठी मायनाक भांडारी यांचा मुलगा आणि दर्या सारंग यांच्यासोबत स्वतः महाराज अंदाजे 5000 खलाशी आणि अंदाजे 150 गलबते घेऊन जंजिरा किल्ल्यावरती हल्ला चढवला. जंजिरा किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी खाडीत भरावसुद्धा टाकला गेला, पण जंजिरावर विजय मिळवू शकले नाही. 1681 मध्ये तर स्वतः औरंगजेब दख्खनच्या दिशेने आला आणि पुढची जवळजवळ 27 वर्ष महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित करून राहिला. त्याची धार्मिक चक्र मराठा साम्राज्यावरती फिरत असताना एक मराठा सरदार उदयास आला, तो म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. अखंड कोकण किनारपट्टी हिरव्या वादळापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी काही किल्ले बळकावले तर काही किल्ले उभारले सुद्धा. त्यांनी उभारलेल्या काही किल्ल्यांपैकी हा एक भुईकोट म्हणजे किल्ले देवगड. किल्ल्यातच गाव किंवा गाव म्हणजेच किल्ला असं म्हणायला हरकत नाही, कारण जिथे आपण गावात शिरतो तिथेच किल्ल्याचं गोमुखी प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. लाकडी प्रवेशद्वार नसलं तरी प्रवेशद्वाराची चौकट, बाजूचे बुरुज आणि तटबंदीत असलेले दगड आजही सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराच्या पलीकडे असलेली त्रिमितीय कमान म्हणजे त्रिकोणी कमान आपल्याला आजही पाहायला मिळते. या कमानीच्या मध्यभागी असलेला इंटरलॉकिंग स्टोन किंवा कुल्फी दगड आजही सुस्थितीत आहे. या प्रवेशद्वाराच्या पलीकडे बौद्धविहार आणि काही मंदिरं आहेत. या भुईकोट किल्ल्याचं जमिनीच्या दिशेने असणारं हे कदाचित एकमेव प्रवेशद्वार असावं. हा भुईकोट किल्ला म्हणजे एका बाजूला अथांग सिंधुसागर, एका बाजूला जमीन आणि एका बाजूला देवगड खाडी. आता थोडं आंग्रे घराण्याबद्दल जाणून घेऊ. आंग्रे घराण्याची सुरुवात इतिहासाला माहीत असलेली म्हणजे सेखोजी शंकपाळ किंवा संकपाळ. पुढे अपभ्रंश झालेले आडनाव म्हणजे वर्तमानातले सकपाळ असावे. सेखोजींना एकूण 3 मुलं, तुकोजी, रायाजी आणि मावजी. 1640 मध्ये महाराज श्री शहाजीराजे भोसले उत्तर कोकण काबीज करण्यासाठी श्रीबाग म्हणजे अलिबाग इथल्या चौलवर चालून आले. चौलवर झालेल्या सागरी युद्धात तुकोजी आंग्रे प्रसिद्धीस होतात आले. 25 आसामींची मुक्त्यारी बाळगणारे तुकोजी 1659 मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दाखल झाले आणि कर्तबगारीच्या जोरावर सरनौबतसुद्धा बनले. अंदाजे 17 एकरावरती उभारलेल्या या देवगड भुईकोट किल्ल्याचे बरेचसे बुरुज आजही आपल्याला मार्गालगतच्या बागांमध्ये जीर्ण अवस्थेत उभे असलेले पाहायला मिळतात. आंग्रे घराण्यातील इतिहासाला ज्ञात असलेला पहिला आद्यपुरुष म्हणजे सेखोजी, ज्यांची 3 मुलं तुकोजी, रायाजी, मावजी. तुकोजींना पत्नी बिबाई यांच्यापासून एक पुत्र प्राप्ती झालेली, ते म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. त्यांच्या कारकिर्दीत बनवला गेलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे किल्ले देवगड. देवगड किल्ल्याचा फारसा उल्लेख इतिहासात सापडत नाही, पण ज्या ज्या वेळेला विजयदुर्गावरती परकीय आक्रमण झाले त्या वेळेला देवगड मात्र होरपळला असणार. आपल्या मराठा आरमाराचा गौरवशाली इतिहास हे स्मृतिचिन्ह कधीतरी तुम्हाला सांगू शकेल. ह्या स्मृतिचिन्हापासूनच किल्ल्यातल्या प्रवेशाला आपल्याला सुरुवात होते. इथे आपल्याला गोमुखी प्रवेशद्वार दिसतं. दोन्ही बाजूचे बुरुज आजही सुस्थितीत आहे. कदाचित इथे पूर्वी भव्य प्रवेशद्वार असावे. एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वार तोडण्यासाठी पूर्वी प्रामुख्याने 2च गोष्टी लागत. एक म्हणजे महाकाय हत्तीची सरळ रेषेत अत्यंत वेगाने आलेली धडक आणि दुसरी म्हणजे भल्या मोठ्या ओंडक्याचा सरळ रेषेत अत्यंत वेगाने आलेला आघात. तो टाळण्यासाठी प्रवेशमार्ग नेहमी गायीच्या मुखासारखा म्हणजे गोमुखी आकाराचा असे आणि लाकडी दरवाज्यांवरती लोखंडी खिळे बसवलेले असत. या किल्ल्याला पूर्वी नक्षीदार आणि कोरीव शिल्प असलेली दगडी कमान होती की नाही हे माहीत नाही, परंतु लाकडी दरवाजा मात्र नक्की असणार, कारण ओंडका अडकवण्यासाठी दोन्ही बाजूला केलेले चौकोनी खड्डे आपल्याला आजही पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत शिरतात आपल्याला भले मोठे चौतरे आणि एक मंदिर पाहायला मिळतं. ह्या कदाचित सैनिकांच्या अलंगा म्हणजे त्या काळातल्या सैनिकांच्या देवड्या असाव्यात. मोकळा दिसणारा बराचसा प्रदेश त्या काळात कदाचित तटबंदीने बंदिस्त असावा. इथे सुद्धा आपल्याला इतर किल्ल्यांप्रमाणे चापटी मारुतीचं शिल्प पाहायला मिळतं, पण कदाचित मंदिर बांधत असताना मारुतीच्या पायाखालची पनवती राक्षसीन गाडली गेली असावी. मंदिराशेजारीच आपल्याला बुरुजावर नेणाऱ्या पायऱ्या दिसतात. रात्रीच्या वेळी पहारा देत असताना भूताकेतांपासून किंवा नकारात्मक ऊर्जांपासून त्रास होऊ नये म्हणून बऱ्याचशा पहाऱ्या चौकीजवळ आपल्याला मारुतीचे शिल्प पाहायला मिळतं. पर्यटकांनी इथे विशेष काळजी घ्यावी. आपली पायातली पादत्राणं म्हणजे चपला खाली ठेवून मंदिराच्या शेजारी असलेल्या छोट्या पायऱ्यांवरून आपल्याला
प्रवेशद्वारावरच्या बुरुजावरती चढता येतं. अगदी कडक उन्हात पाय भाजत सुद्धा आपण हा बुरुज सहज न्याहाळू शकतो. विशेष म्हणजे या बुरुजाच्या बांधकामामध्ये तळखडे वापरलेले आहेत. तळखडे म्हणजे गोलाकार खड्डा असलेला पाषाण किंवा दगड. या खड्ड्यामध्ये लाकडी बांधकाम उभारलं जायचं, जेणेकरून त्या लाकडाला वाळवी लागणार नाही. याचा अर्थ हा बुरुज त्या काळामध्ये लाकडी बांधकामाने आणि कौलारू छताने बंदिस्त असावा. विशेष म्हणजे या बुरुजावरून अगदी प्रवेशद्वारापर्यंत मारा करता येतो. या बुरुजावरती आयताकृती भल्या मोठ्या जंग्या आहेत. याचा अर्थ या बुरुजाचा वापर तोफा ठेवण्यासाठी केला गेला असावा. भुईकोट असल्यामुळे जमिनीवरून शत्रूकडून सहज मारा शक्य आहे. भुईकोट किल्ला असल्यामुळे खुल्या मैदानातून शत्रू सैन्याची जर एखादी भली मोठी तुकडी आली तर या बुरुजावरून तोफांचा मारा करून त्यांना रोखला जाऊ शकतो. विशेष म्हणजे किल्ल्याच्या ह्या बाजूला भलं मोठं खंदक आहे, जेणेकरून शत्रू सैन्य सरळ सरळ तटाला भिडू शकत नाही. ते खंदकसुद्धा आपण या बुरुजावरून सहज पाहू शकतो. देवगड या भुईकोट किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणं म्हणजे नव्याने जीर्णोद्धार झालेले गणेश मंदिर, संवर्धन केलेल्या 3 तोफा, एक दीपगृह, सुस्थितीत असलेली तटबंदी आणि काही बुरुज. मंदिर परिसरामध्ये छोट्या छोट्या देवतांच्या बऱ्याच घुमट्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिरातली ही गणेश मूर्ती पेशवेकालीन वाटते. ह्या श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहताना मन जसं शांत होतं, तसंच ह्या देवळात प्रवेश केल्यानंतर बाहेर रखरखत्या उन्हामुळे तापलेलं शरीरसुद्धा शांत होतं. सरखेल कान्होजी आंग्रेंना आंग्रे आडनाव कसं प्राप्त झालं ह्यामागे बऱ्याच कथा आहेत. काही इतिहासकारांच्या मते आंगरवाडी गावामुळे आंग्रे आडनाव झाले, तर काहींच्या मते नवसाच्या अंगाऱ्यामुळे. त्यांचे बालपण मात्र जवळच्याच सुवर्णदुर्गावरती गेलेले. वयाच्या 18व्या वर्षापासून म्हणजे 1685 सालापासून सुवर्णदुर्ग किल्ल्याचा किल्लेदार बनून आपल्या कर्तृत्वाला सुरुवात केलेली. 1698 सालापर्यंत सरखेल सुदोजी गुजर यांचे निधन होईपर्यंत मराठा आरमार सरखेल कान्होजी आंग्रे यांनी तोलून धरले. पुढे छत्रपती श्री राजाराम महाराज सातारा यांच्या अधिपत्याखाली कान्होजी आंग्रे यांनी नवीन नवीन विविध लढाऊ नौका, जुन्या सागरी किल्ल्यांची पुनर्बांधणी आणि काही नवीन किल्ले बांधत मराठा आरमार वाढवायला सुरुवात केली. गणेश मंदिराच्या पुढे तटबंदीलाच लागून आणि किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला ही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळते. या वास्तूच्या भिंतींमध्ये दिवे लावण्यासाठी जागा ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी कदाचित या वास्तूच्या वरती लाकडी बांधकाम आणि कौलारू छप्परसुद्धा असावं. एखादा लाकडी दरवाजासुद्धा असावा, कारण त्याच्यासाठी केलेली दगडांमधली चौकट आजही आपल्याला पाहायला मिळते. हे एकतर धान्य कोठार असावं किंवा तोफांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याचं भांडारगृह असावं, कारण ह्या वास्तूला कुठेही हवा आत येण्या जाण्यासाठी त्या काळात मार्ग नसावा. किल्ल्यावरची ही एकमेव ऐतिहासिक वास्तू. समोर दिसतंय ते देवगड किल्ल्यावरचं इंग्रज कालखंडामध्ये बांधलेलं दीपगृह, जे प्राथमिक अवस्थेत अगदी साधं होतं. आज मात्र ते अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज आहे. किल्ल्यावरील खडकाळ कातळ सड्यावर पिण्याच्या पाण्याचं ऐतिहासिक असं कोणतंही व्यवस्थापन किंवा प्रयोजन आपल्याला आढळत नाही. कदाचित अशाच कातळ सड्यांमध्ये उत्खनन करून त्यातून निघणाऱ्या जांभ्या चिऱ्यापासून मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा. प्रवेशद्वाराला लागून असलेल्या तटबंदीच्या दुसऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला हा ढालकाठीचा बुरुज पाहायला मिळतो, जो आजही सुस्थितीत आहे. ह्या बुरुजाच्या पलीकडे आपल्याला अथांग सिंधुसागर पाहायला मिळतो. समुद्रापासून जेमतेम उंचीवर असलेल्या टेकडीवरती एका कातळ कड्यावरती हा संपूर्ण किल्ला उभारलेला आहे. म्हणजे एकंदर हा कातळ किल्ल्याच्या आकाराने खणून काढायचा आणि त्याच आकाराची तटबंदी आणि बुरुज त्याच्यावरती उभे करायचे. अशा बांधकामासाठी पायाभरणीची गरज लागत नसे. दुर्दैवाने या टेकडीचा पुढचा भाग मात्र आता घरंगळू लागला आहे. बराचसा भाग हा सरकून समुद्राच्या दिशेने जायला लागले. या बुरुजाच्या खाली उतरून अगदी सहजपणे तुम्ही त्या खोदलेल्या कातळकड्यावरून चालत जाऊन खाली असलेलं भव्य खंदक पाहू शकता. इथे भेट दिलेल्या पर्यटकांच्या आणि भेट देत असलेल्या पर्यटकांच्याच नव्हे, तर इथल्या स्थानिक लोकांच्या तोंडून सुद्धा मला हीच माहिती मिळाली की किल्ल्याभोवती असलेल्या या खंदकामध्ये पूर्वी पाणी साठवलं जायचं, जेणेकरून शत्रूचे सैन्य तटाला भिडू शकणार नाही. पण पाणी अडवून ठेवण्याची कोणतीही व्यवस्था मला इथे आढळली नाही. मुळात या खंदकापासून काढल्या गेलेल्या दगडातूनच किल्ल्यावरचं बहुतांश बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे आणि अशी व्यवस्था कदाचित ऐतिहासिक कालखंडामध्ये सुद्धा नसावी. या बुरुजाच्या खाली वावरताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण बुरुजाला लागून असलेली तटबंदी कदाचित भूस्खलनामध्ये समुद्राच्या दिशेने ढासळू लागली आहे. समोर अथांग सागर,
एका बाजूला जमीन, एका बाजूला खाडी असे आक्रमणाची पर्याय असताना किल्ल्याची एकच बाजू खंदकांमध्ये पाणी भरून संरक्षित करणं मला तरी योग्य वाटत नाही. जमेल का चढायला? या बुरुजावरती जाणाऱ्या पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत. हा ढालकाठीचा बुरुज कदाचित त्या काळी सुद्धा लाकडी बांधकामाने आणि कौलारू छताने आच्छादित असावा. विशेष म्हणजे ह्या बुरुजापासून प्रवेशद्वाराच्या बुरुजापर्यंत असणाऱ्या प्रत्येक बुरुजावरती आपल्याला मोठ्या आयताकृती जंग्या आणि छोट्या चर्या पाहायला मिळतात. याचा अर्थ हे सगळे बुरुज तोफांचा मारा आणि बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करण्यासाठी वापरले गेले असावे. या किल्ल्याबद्दल फारसा तपशील इतिहासात सापडत नाही. उपलब्ध माहितीनुसार दत्ताजीराव आंग्रे यांनी हा किल्ला बांधलेला. या बुरुजावरती सुद्धा आपल्याला गोल खड्डे असलेले तळकडे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे इथे किल्ल्याच्या तटबंदीजवळ आपल्याला दगडी बिजागर पाहायला मिळते, जिथे कदाचित पूर्वी लाकडी दरवाजा असावा. याचा अर्थ हा बुरुज एका बाजूने दरवाजाने बंदिस्त असावा. शत्रू सैन्याचं कितीही मोठ्या प्रकारचं किंवा कुठल्याही वेगळ्या प्रकारचं आक्रमण सहन करण्यासाठी आपला किल्ला किती सक्षम आहे हे या स्थापत्यामधून आपल्याला सहज लक्षात येतं. या बुरुजाच्या परिसरातून आपल्याला किल्ल्याचा बहुतांश भाग न्याहाळता येतो. देवगडला आता पवनचक्कीच्या माध्यमातून पर्यावरण पोषक वीज मिळू लागली आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या हाफकिन या संशोधन संस्थेला विविध तऱ्हेच्या सर्पाच्या विषापासून अंगात टोचणाऱ्या औषधी म्हणजे लसींवरचं औषध, सरळ भाषेत सर्पाच्या विषापासून विविध तऱ्हेची औषधी इंजेक्शन तयार करण्यासाठी फुरसे जातीचे साप पुरवण्याचे प्रमुख केंद्र म्हणजे देवगड आहे. म्हणजे देवगड आणि देवगड किल्ल्याचे महत्त्व इतिहासातही होते आणि आज वर्तमानातही आहे. टेकडीवरील कातळकडा खंदकाच्या स्वरूपात खणून त्यातून निघालेल्या दगडातून उभारलेल्या देवगड किल्ल्यावरती इंग्रजांना विजय का प्राप्त करता आला नाही हे इथल्या स्थापत्यावरून आपल्याला कळतं. कारण अशीच एक अयशस्वी चढाई इंग्रजांनी वाडीकर सावंत म्हणजे सावंतवाडीतल्या राजे सावंत यांच्या सहाय्याने केलेली, ज्याच्यात त्यांना अपयशासोबत भरपूर नुकसानही सहन करावं लागलं होतं. हा किल्ला दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधलेला. कधी हे सापडत नाही, पण 1729 पर्यंत म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या निधनापर्यंत तो आंग्रे घराण्याकडे होता. दत्ताजीराव आंग्रे म्हणजे कदाचित कान्होजींचे काका रायजी यांचा मुलगा दत्ताजी उर्फ आबासाहेब आंग्रेज असावेत, म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे चुलत भाऊ. कारण आंग्रे वंशावळीत हे नाव पुढे सापडत नाही आणि बांधकामाचा काळ पाहता दत्ताजी उर्फ आबासाहेब यांनीच तो बांधला असावा असा निष्कर्ष निघतो. या खंदकामध्ये खरंच पाणी साठवलं जात होतं का? अशाच पद्धतीचा प्रश्न पडतो ज्या वेळेला आपल्याला किल्ल्यावरच्या काही हालचालींच्या किंवा घडामोडींच्या निवडक नोंदी सापडतात. विशेष म्हणजे त्यात उद्गारलेले इंग्रज अधिकारी हे तेच आहेत ज्यांनी त्याच कालखंडाच्या दरम्यान विजयदुर्गावरती सुद्धा हल्ला चढवलेला आहे. देवगड किल्ल्यापासून जेमतेम 35 किलोमीटर लांबीवर असलेला घेरिया म्हणजे किल्ले विजयदुर्ग आणि देवगड किल्ला याच्यावरती समकालातच इंग्रज अधिकाऱ्यांनी हल्ले केलेले आढळतात. कारण हल्ले करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावं दोन्ही किल्ल्यांच्या बाबतीत सारखीच आढळतात. देवगड किल्ल्यावरती इंग्रजांनी हल्ला केला होता. एप्रिल 1717 आणि 1720 मध्ये विजयदुर्गावरती सुद्धा इंग्रजांनी काही यशस्वी आणि अयशस्वी हल्ले केले. परंतु ह्या दोन्ही मोहिमांमध्ये किंवा विजयदुर्ग आणि देवगड या दोघांवरती हल्ला करणारा इंग्रज अधिकारी हा एकच होता, तो म्हणजे वॉल्टर ब्राउन. याचाच अर्थ देवगड किल्ल्याच्या निर्मितीचा कालखंड 1720च्या आसपास असावा. पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंचा मुलगा तुळाजी आंग्रे हे गादीवरती आले. मराठा सत्तेचं सत्तांतरण विभाजन सगळंच होत होतं. अशातच 1757च्या आसपास रुद्राजी धुळपांचा मुलगा आनंदराव धुळप यांनी पेशवा बाळाजी बाजीराव यांच्या आधिपत्याखाली मराठा आरमाराची धुरा सांभाळली. विजयदुर्गाची सुभा धुळप कुटुंबियांकडे होती. याचा अर्थ देवगड किल्ला सुद्धा धुळप कुटुंबियांनी सांभाळला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. सन 1818 मध्ये इंग्रजांच्या 4थ्या बंदूकधारी तुकडीने म्हणजे डिटॅचमेंट ऑफ 4th रायफल ऑफ ब्रिटिशने देवगड किल्ल्याचा ताबा घेतला. बरं, यावेळेला सुद्धा सैन्यप्रमुख एकच आहे, कर्नल इमलाक, ज्याने जून 1818 मध्ये विजयदुर्ग ताब्यात घेतला. म्हणजेच हे दोन्ही किल्ले एकाच वेळी इंग्रजांच्या ताब्यात गेले असावे. किल्ल्याचा संघर्ष इथे जरी संपत असला तरी कधीतरी या खंदकात उभं राहा, म्हणजे तुम्हाला त्या संघर्षाची झळ सहज जाणवेल. प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच म्हणजे बागेतून खाली उतरलात की समुद्राला खेटून असलेले बुरुज आणि तिथे असलेला छोटा धक्का पाहायला मिळतो. वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही दीपगृह पाहायचे ठरवले. भारतात अंदाजे 185 दीपगृह आहेत. कोकण किनारपट्टीवर रेवदंडा, श्रीवर्धन, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, जैतापूर, देवगड आणि वेंगुर्ला अशी अंदाजे 7 दीपगृह आहेत. बरं, सगळ्यात प्राचीन दीपगृह कुठे असावं तर
7व्या शतकात तामिळनाडू महाबलीपुरम इथे इसवी सन 640च्या आसपास ओल्लाकार्नेश्वरा नामक कोरीव शिव मंदिरावरती पल्लव राजा महेंद्रवर्मन याने पहिले दीपगृह बांधलेलं. याच ठिकाणी रात्री शेकोटी पेटवली जात असे, जेणेकरून दूरवर असलेल्या नौकांना इथल्या खडकाळ बंदराचा संदेश जात असे. भारतातले सगळ्यात पहिले आणि प्राचीन दीपगृह हेच ते. समुद्री प्रवास, दळणवळण, व्यापार हा प्राचीन कालखंडापासूनच चालत होता. कित्येक राजसत्तेंचं आर्थिक गणित तर या व्यापारावरतीच अवलंबून होतं. अशातच रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर नौका आणण्यासाठी अशा दीपगृहांचा वापर होऊ लागला. सोबतच ह्या दीपगृहांच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढू लागल्या. दीपगृहांची प्रगती ही मुख्यत्वे त्यातून बाहेर पडणाऱ्या उजेडावरती होती. आगीच्या अतिजलद प्रज्वलनासाठी प्रथम लाकूड, मग ते दीर्घकाळ टिकण्यासाठी जळाऊ कोळसा, मग कमी इंधनात जास्त वेळ प्रकाशासाठी माशांचं तेल आणि कालांतराने इंधन जनित्र, मग जलविद्युत, मग सौर ऊर्जा अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग होऊ लागला. भविष्यामध्ये तर विजेच्या दिव्यांमध्ये सुद्धा बदल होत गेले. बरं, हा प्रकाश दूरवर जावा म्हणून आंतरवक्र किंवा बहिर्गोल काचेच्या भिंगांची साथ या दीपगृहांना लाभली आणि दीपगृह विकसित होत गेली. देवगडचं हे दीपगृह खरोखर बघण्यासारखं आहे. एक नाममात्र प्रवेश शुल्क भरलं की आपल्याला हे दीपगृह सहज पाहता येते. या दीपगृहाबद्दल सांगायचं झालं तर या दीपगृहाला सुमारे 140 वर्षांचा तरी इतिहास असावा. गोल चिरेबंदी, काळे सफेद रंगाचे पट्टे असलेला हा दीपगृह देवगडच्या खाडीमुखावर बांधलेला. उजेडाच्या बदलणाऱ्या विविध पार्श्वभूमीमुळे दीपगृहांना काळा सफेद रंग दिला जातो, म्हणजे कुठल्याही वातावरणात तो सहज दिसू शकतो. याची आत्ता उंची 11 मीटर आहे. पूर्वी 1885मध्ये एका उंच खांबावर इंग्रजांनी दिवा लावलेला. 1915मध्ये सफेद रंगाच्या दगडी मनोऱ्यावर हे दीपगृह बांधण्यात आले आणि 1930मध्ये वादळी वाऱ्याची सूचना देणारा उंच स्तंभ म्हणजे हायमास्ट बसवला गेला. आता थोडं 1862मध्ये जाऊ. फ्रेडरिक बार्बियर आणि स्टॅनिस्लॉस फेनेस्ट्रे या दोन फ्रान्स देशातल्या पॅरिसमधल्या मित्रांनी बार्बियर अँड फेनेस्ट्रे नावाची आस्थापना म्हणजे उद्योग स्थापन केला, जे रोषणाई करणारे लांब पल्ल्याचे विद्युत दिवे दीपगृह उभारत. 1887मध्ये बार्बियर HCA असं त्याचं नामांतरण झालं. मग 1889मध्ये बार्बियर अँड बेनार्ड या उद्योग समूहाचं नामांतरण होतच राहिलं. अखेरीस 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचं नामकरण झालं बार्बियर बेनार्ड एट ट्युरेने. 1919मध्ये हा BBT उद्योग समूह सार्वजनिक मर्यादित किंवा समूह साध्या शब्दात पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे ह्याच उद्योग समूहाने 1956 ते 58च्या दरम्यान हे दीपगृह उभारले. 10 एप्रिल 1960मध्ये ते कार्यरत झाले. पुढे दीपगृहावरती अत्याधुनिक इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सिंग सिस्टीम असलेलं फिरतं रडार बसवण्यात आलं. दीपगृहातले प्रकाशझोत प्रति मिनिट, त्याचा फिरण्याचा वेग, एकामागून एक येणारे षटकोनी खिडक्यांमधील प्रकाशझोत, उघडणारे आणि बंद होणारे प्रकाशझोत, हा सगळा आता मात्र सूक्ष्म अभ्यासाचा विषय आहे. देवगडच्या दीपगृहाच्या आतली यंत्रणा तरंगती आहे. म्हणजे भरलेल्या पाऱ्याच्या वाटीवर मर्क्युरी, पारा म्हणजे मर्क्युरी भरलेल्या वाटीवर एक रिकामी वाटी तरंगते. ही तरंगती यंत्रणा आजही तुम्ही पारदर्शक काचेतून पाहू शकता. मित्रांनो, युद्धजन्य परिस्थिती असो किंवा सागरी किनारपट्टीचं संरक्षण असो, अशा विविध कामांमध्ये अशी दीपगृह महत्त्वाची भूमिका बजावतात. देवगड दीपगृहाची एक गंमत आहे मित्रांनो. देवगडमधील बहुतांश भागातले इंधन विक्रेते म्हणजे पेट्रोल पंप मालक हे देवगड दीपगृहाच्या जनित्रासाठी म्हणजे जनरेटरसाठी इंधन राखून झाल्यानंतरच पंपावरती इंधन संपले आहे असा फलक लावतात. वर वर्तुळाकार फिरणारं रडार, इंग्रज कालखंडात बांधलेला हा वर्तुळाकार जिना, इंग्रज स्थापत्यातलं हे दीपगृह, हे सगळंच मित्रांनो खूप बघण्यासारखं आहे. किल्ल्यावरचा हा कोपरा किंवा इथला बराचसा भाग सरकार आणि हवामान खात्याच्या अधीन आहे. त्याच्यामुळे इथे फिरताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. तुम्ही सगळीकडेच फिरू शकत नाही. काही ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई आहे. इथे सुद्धा मागे पाहिल्याप्रमाणे तटबंदी आणि बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. इथल्या बुरुजांवरती सुद्धा जंगे आणि चिरे आजही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे विश्रांतीसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते. दूरवर पसरलेला सिंधुसागर तुम्ही इथून न्याहाळू शकता. इथे सुद्धा
इतर बुरुजांप्रमाणे दगडी बिजागरं पाहायला मिळतात. तसेच वर्जित प्रदेशातलं किंवा त्या जागेतली बरीचशी वास्तू तुम्ही बाहेरून न्याहाळू शकता. हे दीपगृह, किल्ल्यावरती असलेलं गणेश मंदिर आणि पर्यटनाला मिळालेला वाव ह्याच्यामुळे आजही आपल्याला देवगड किल्ल्याला सहज भेट देता येते. मित्रांनो, या किल्ल्याला अवश्य भेट द्या, पण ती भेट देत असताना थोडासा इतिहास, ऐतिहासिक संदर्भ आणि ऐतिहासिक वास्तू नीट पाहण्याचा प्रयत्न करा. मागाशी मी सांगितल्याप्रमाणे किल्ल्याच्या ह्या भागात तुम्ही सगळीकडे प्रवेश करू शकत नाही. काही ठिकाणी प्रवेश वर्जित आहे, पण इथून बाहेरून सुद्धा तुम्ही आत असलेल्या तटबुरुजाचं व्यवस्थितपणे दर्शन घेऊ शकता. किल्ल्यावरील गणेश मंदिर, दीपगृह आणि पर्यटनाला मिळालेली चालना ह्यामुळे देवगड किल्ला तुम्ही सहज बघू शकता. आजही किल्ल्याचा बरेचसा भाग बगीच्यांनी, नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेला आहे. समुद्रकिनाराकडचा भाग पाहणे थोडंसं दुर्मिळ आहे, पण वेळ काढून तो तुम्ही सहज पाहू शकता. छायाचित्रण आवडल्यास इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह. जय शिवराय.